नमस्कार मित्रांनो, आनंदी जीवनशैली या मालिकेमध्ये आपण आज बोलणार आहोत ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता या विषयावर। मित्रांनो, अगदी एका वेळी सांगायचं झालं तर ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या त्याबद्दल आभार मानणे, आणि ते पण अगदी मनापासून आभार मानणे। मित्रांनो बघा, ह्या पृथ्वीवर प्रत्येकजण काही ना काही कर्म करत असतो। ते कर्म तो यासाठी करतो की त्याच्याकडे ज्या गोष्टी नाही त्या मिळवण्यासाठी त्याची ती धावपळ असते, आणि मला असं वाटतं ते करणं योग्य आहे, कारण तो त्याचा पर्पज ऑफ लाईफ आहे। मला समजा उद्या 100 गोष्टी पाहिजे आणि 100च्या 100 गोष्टी मिळाल्या तर मी इथं काही कर्म करणार नाही कदाचित। त्याच्यामुळं त्या डार्विनच्या नियमानुसार माझं इथलं अस्तित्व पण नष्ट होऊ शकतं। त्याच्यामुळं कर्म हे आपण केलंच पाहिजे, आणि श्रीमद भगवद्गीतेत पण हे सांगितलं आहे की मनुष्याने इथं कर्म करणं गरजेचं आहे। नक्कीच मित्रांनो, इथं माझ्याकडे समजा 80% गोष्टी आहे तर मी उरलेल्या 20% गोष्टीसाठी काम करतोय, किंवा माझ्याकडे 90% गोष्टी मिळाल्या तर मी उरलेल्या 10% गोष्टीसाठी काम करतोय। परंतु इथं आपण एक गोष्ट चुकतोय की जे मिळालंय त्याबद्दल आपण कधीच आभार मानत नाही। मित्रांनो बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही कोणाला तरी मदत केली आणि त्या व्यक्तीने तुमचे आभारच मानले नाही तर तुम्हाला नक्कीच वाईट वाटणार। मित्रांनो, इथं आपण ही चूक करतोय की त्या दात्याने किंवा त्या विधात्याने आपल्याला एवढं काही दिलंय, जर आपण कधीच आभार मानले नाही तर मला असं वाटतं आपण त्याचा कुठेतरी अवमान करतोय। आणि मित्रांनो बघा, तुम्ही जेव्हा काहीतरी गोष्ट मागत असतात किंवा कमी असं जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला मेसेज देतात, तुमच्या शरीरामध्ये साधारण 60 ट्रिलियन पेशी असतात। ह्या सर्व पेशी तुमच्या ब्रेनशी कायम जोडलेल्या असतात। तुमच्या ब्रेनमध्ये जी काही भावना निर्माण होते, जी काही इमोशन तयार होती, त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक सेकंदाला तो मेसेज त्या पेशींपर्यंत पोहोचवला जातो, आणि त्या पेशींमध्ये ज्या काही रिॲक्शन चालू असतात हजारो, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो। मित्रांनो, जर तुम्ही समजा माझ्याकडे कमी आहे आणि मला पाहिजे अशी भावना निर्माण केली तर ती एक निगेटिव्ह भावना आहे, ती तुमच्या ब्रेनकडनं पेशींना तशी एक निगेटिव्ह भावना जाते, आणि पेशंटमध्ये कुठेतरी एक इमर्जन्सी किंवा एक क्रिटिकल परिस्थिती निर्माण होते, आणि बदल्यात तुमच्या शरीरामध्ये जे काही तयार हार्मोन्स किंवा जे काही चांगल्या गोष्टी तयार व्हायला पाहिजे होत्या त्या होत नाही, किंवा कॉर्टिसॉलसारखे निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात। बदल्यात तुम्ही जर असं म्हटलं, थँक्यू, मला भरपूर दिलं आहे, माझ्याकडं खूप काही आहे, असे जेव्हा तुम्ही भावना तुमच्या ब्रेनमध्ये भावना तयार करतात, तुमच्या सर्व पेशंटना अतिशय एक पॉझिटिव्ह मेसेज जातो, त्यांचं काम अतिशय सुंदररित्या चालतं, आणि तिथं डोपामाइन किंवा सेरोटोनिन सारखे चांगले हार्मोन्स तयार होतात। तुमचं शरीर, मन हे सर्व निरोगी आणि आनंदी राहू शकतं। मित्रांनो, क्वांटम फिजिक्सच्या अँगलने जर आपण विचार केला तर आपण हे फक्त आणि फक्त सर्वजण एनर्जी आहोत। आपले विचारसुद्धा एक एनर्जी। मी जेव्हा माझ्या मेंदूमध्ये एका विचाराची निर्मिती करतोय की मला एक गोष्ट पाहिजे, किंवा मला एक गोष्ट पाहिजे, माझ्याकडे हे काही कमी, तर ती कुठेतरी एक लॅकिंग मोड आहे, लो फ्रिक्वेन्सी तयार होती, आणि माझ्या ब्रेनमधून जो काही विचार बाहेर पडतो ते एक फ्रिक्वेन्सी घेऊन बाहेर पडतो, आणि ती एक लो फ्रिक्वेन्सी विश्वातल्या लो फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट होती, आणि तशाच प्रकारचे निगेटिव्ह विचार माझ्याकडे यायला सुरू होतात। त्याऐवजी माझ्याकडं भरपूर आहे, मी जर थँक्यू किंवा मी जर आभारी आहे अशा प्रकारच्या भावना निर्माण केल्या, तसे प्रकारचे विचार निर्माण केले, तर माझ्याकडनं जो काही विचार बाहेर जातो तो एक उच्च दर्जाची फ्रिक्वेन्सी घेऊन बाहेर जातो, आणि तो त्या उच्च दर्जाच्या बाहेरच्या फ्रिक्वेन्सीशी कनेक्ट होतो, आणि तिथून एक ॲबंडन्सचा विचार माझ्या मनाकडे आकृष्ट व्हायला सुरू होतं। त्याच्यामुळं आकर्षणाचा सिद्धांत इथं असा काम करतो की तुम्ही ज्या प्रकारचे विचार निर्माण करतात त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागतात। मित्रांनो, त्याच्यामुळं मला असं वाटतं की जे मिळाले त्याबद्दल आपण कायम आभारी किंवा कायम आपण कृतज्ञतेच्या भावनेमध्येच असायला पाहिजे या पृथ्वीवर, कारण आपण इथं बिलकुल स्वयंभू नाही। आणि मित्रांनो, जीवनाचा एक नियम आहे, आयदर यू ग्रो इन लाईफ ऑर डिके, म्हणजे एक तर तुम्ही जीवनामध्ये वाढा किंवा नष्ट व्हा। मित्रांनो, आपल्याला हे जीवन वाढवायचं आहे, आपल्याला हे फुलवायचं आहे, आणि मला असं वाटतं की त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञतेचं जर खतपाणी आपण त्याला घातलं तर आपण खूप छान प्रकारे वाढू शकतो, फुलवू शकतो। आणि जेव्हा आपण कृतज्ञतेच्या भावनेमध्ये असतो मित्रांनो,
तेव्हा आपण त्या ईश्वरी शक्तीच्या अगदी अगदी जवळ असतो आणि त्यावेळेस आपलं मन, आपलं शरीर हे अतिशय आनंदी आणि निरोगी असतं. मित्रांनो, विचार करा, आपण समजा महाराष्ट्रात राहणारे लोक, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, आपण सर्व सह्याद्रीच्या खोऱ्यात राहतोय. आपल्याला एवढं भरपूर स्वच्छ गोडं पाणी मिळतं आहे पिण्यासाठी. आपल्याकडे एवढा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. आपल्याकडे एवढे छान दळणवळणाचे साधनं आहेत. आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा क्राईम नाही आहे. आणि आपल्या शरीराला, मानवाला अशा प्रकारचं तापमान म्हणजे बॉडी टेम्परेचरच्या +10 किंवा -20 डिग्री किंवा आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं क्षेपणास्त्र येऊन पडण्याची आपल्याला भीती नाही. मित्रांनो, आज जगातली तुम्ही बघत असाल बहुसंख्य लोकसंख्या ह्या भीतीखाली वावरते की आपल्या घरावर कधीही काही येऊन पडू शकतो. मित्रांनो, ह्या जर सर्व गोष्टीचा विचार केला तर आपण ह्या गोष्टीचे कधी आभार मानले आहे का? हे एवढं काही दिलं आहे, म्हणजे मी असं म्हणाल, आपण ज्या भूभागात राहतोय पृथ्वीच्या, तो ह्या पृथ्वीवरचा बहुतेक सर्वात चांगला भूभाग असू शकतो, परंतु आपण कधी त्याचा विचार पण करत नाही, आपण त्याच्या कधी आभार पण मानत नाही. मित्रांनो, मला असं वाटतं आपण खूप मोठी चूक करतोय. तर नक्कीच आपण ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये फॉलो केली पाहिजे. आपले जन्मजाते आई वडील, त्यांनी आपल्याला जन्म दिला, आपलं पालनपोषण केलं, आपले बहीण भाऊ, आपले मित्र, आपले नातेवाईक, आपलं गावातलं घर, आपलं शेत, आता तुम्ही राहताय ते तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचे मुलं, तुमचे मित्र, तुमचे सहकारी, तुमच्या कार्यालयातील तुमचे सहकारी. मित्रांनो, हजारो नाही लाखो गोष्टी की ज्याचे आपल्याला खरंच आभार मानले पाहिजे, कारण ह्या सर्व गोष्टीमुळं आपलं जीवन सुखकर झालं आहे. ह्या गोष्टी आहे म्हणून आपण जगू शकतोय. हे पंचमहाभूतो यांनी इतकं काही देऊ केलं आहे आपल्याला की आपण याचा कधी विचार पण करत नाही. कदाचित हे जर नसतं, हे पृथ्वी नसते, कदाचित आकाश नसतं, हवा नसते, पाणी नसते, आपण कसं जगलो असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला त्याचे आभार मानले पाहिजे मित्रांनो ह्या पृथ्वीवर येऊन. त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो, दिवसातून कमीत कमी आपण 50 गोष्टींचे आभार मानले पाहिजे. त्याच्यापुढे जाऊन मी असं सांगेल की शक्य झालंच तर ग्रॅटिट्यूड डायरी जर्नलिंग करा. तुम्ही दररोज संध्याकाळी लिहा दिवसभर तुम्हाला काय काय आज, कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही आज छानपैकी जीवन जगला आहे. मित्रांनो, कृतज्ञता आपल्याला नम्र बनवते. जेव्हा आपण वारंवार कृतज्ञतेच्या भावनेमध्ये असतो तेव्हा आपण आपोआप नम्रतेकडेच आपली वाटचाल सुरू होते. कृतज्ञतेमुळे आपले नातेसंबंध सुधारतात. मित्रांनो, लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही कायम कृतज्ञतेच्या भावनेत असतात तर तुमच्या जवळचे सर्व नातेसंबंध ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होते. तसं जेव्हा तुम्ही कृतज्ञतेच्या भावनेमध्ये असतात तेव्हा तुमच्या शरीराचं, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे, मन आणि शरीर खूप हेल्दी आणि निरोगी असतं. त्याच्यामुळं तुमचे ऑटोमॅटिक कार्टिसॉल वगैरेची लेवल कमी होते. सेरोटोनिन, डोपामाइन सारखे हार्मोन्स तुमच्या वाढीला सुरुवात होतात आणि तुमचं ताणतणाव कमी होतात. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो, आपण ह्या पृथ्वीवर काही दिवसासाठी पाहुणे कलाकार आहोत आणि आपण परत सांगतो, आपण इथं स्वयंभू नाही, कोणीतरी चालवतं आहे आपल्याला. त्याच्यामुळं मी इथं माझ्या मनाप्रमाणे जगू शकत नाही. त्याच्यामुळं कदाचित मला जे मिळाले त्याचे मी नक्कीच आभार मानणं हे माझे कर्तव्य आहे. नक्कीच मित्रांनो, आपण ही गोष्ट फॉलो करायला अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.